असिस्टंट काय आहे ना आज आज लय उशीर केला हां क्लायंट यायचा टाईम झाला आहे काय करावं यांना पगार तर द्यावा लागतं का उशीर एवढा ते थोडं मी कामात होते ना हां हा त्यामुळे उशीर झाला. असं नाही चालणार ना मला रोज वेळ पाहिजे मला इथं. अहो हा भाऊसाहेब एकच दिवस उशीर झालाय रोज नाही करत मी. बघा बरं किती वाजले क्लायंट यायचा टाईम झाला. किती झाले 10 मिनिटाच उशीर झालाय फक्त जास्त नाही झालंय ना. बरं मागच्या किशीचं काय कोण कोण मॅडम साहेब ऐका ना माझा नवरा ना दारू पेलाय माझं कानातलं पण घेऊन गेलाय लय रोज पिऊन खाऊन ना धिंगाणा करतोय घरात. तुमचा नवरा 10 रुपयाला तुमचे दागिने काढले तुमचा घरचं मीटर बरोबर मग तुम्ही त्याच्या अगोदर पोलीस केस केली का नाही 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 मग केली पहिलं ते करावं डायरेक्ट लागतं तुम्ही ना. डायरेक्ट वकिलात कसं काय आल्या अहो ते लय लांब आहे 40-50 किलोमीटर आहे तुम्ही काय तर मला म्हणजे सांगा. तुमचं काय मत आहे का त्याला डायरेक्ट कोर्टात खेचायचं का हा तसं करा हा करा मला लय हा. त्रास दिला. असिस्टंट घ्या लिहून त्यांचं घ्या लिहून लगेच व्यवस्थित सांगा रडू नका आता एवढं आवरत नाही. वकीलच्या मला रडू नका नाही तुमचे दागिने काय मी चोरायला आलो रडू नका इकडं. नाही. सांगा नाव काय तुमचं. हो बाई तुम्ही रडायला आल्या का सांगायला आल्या हा सांगते नाव ते होतं तिथे हो आता तिथं नाही ते कसं नाव आहे ते नाही मग आम्ही त्याचं नाव पण विसरून गेले थांबा. मग नवरा कशावर मारायचा वाला तो आ? तो नवरा कसा मारायचा वाला ते वांग तोड्या वांग तोड्या. त्याचं नाव वांगे थोडे का हा अहो मॅडम नीट आठवा तुम्ही. माझा इमल वांगे तोडे काय माझं इमल वांग तोड्या. हा अहो, घ्या ना लिहून भरल्या मॅडम लिहा घ्या बरोबर लिहून. हे मला वांगे थोडे असू नाही तर माझं काय असू बरं अहो मॅडम ऐका ना तुम्ही इथं सांगायला आले त्यामुळे ना प्लीज सांगायचं काम करा रडायचं आपण नंतर बघू. मला ना तुम्हाला सेपरेट रूम घेतो वाटलं रडायला तर आता इकडे सांगा बरं आता ते ध्यानात नाही गेलं काय म्हणत होती मॅडम मी माझं वांगे थोडे गेला असंच ना नाही तसं नाही काय म्हणलं. पाहिलं तुम्ही काय म्हणलं मॅडम यायला की डोक्या बाहेर भाऊसाहेब हे सकाळी आले आले असं साहेब काय म्हणलं. कोणाचं तोंड पाहिलं कारण मी आज सकाळी हा आठवलं गोट्या सकाराम वांगे तोड्या घ्या पटकन लिहून घ्या. बर हा गोट्या सकाराम वांगे तोड्या हा वांग तोड्या हा घेतलं. बर मॅडम येऊ का. लगेच लगेच अहो येणं का काही ये. तू इकडे आली होय हा तुम्ही कोण. मला त्या रामादात्याने सांगितलं तू इकडे आली म्हणून वकिलाकडे. अहो भाऊसाहेब काय झालं माहिती का मी काहीच केलेलं नाही हिला जरा विसरायचा आजार आहे ती कुठं जाते कुठं निघते माहिती का. तिनं तुझ्या नावचं हे केलेलं आहे आता आमच्याकडे काय नाव लिहून दिले तुला कोर्टात खेचणार आहे आता आम्ही मग अगं मी नवरा तुझं गोटू तुम्ही मला काय म्हटलं मी येत नाही येतून जांभळं घेऊन आला का मला घेऊन मग मी यांच्याकडे आले का नाही काय झालं. आणलं तशी तरी विसरभोळी हा, बरोबर. तिने असं लिहून दिलंय दारू पितो डागडागिने काढून दिले हा, नेलं. अगं खरे त्या काळात तो केले का हे टोकं घातलं माझं. बँटिकचं आहे ते बँटिकचं ही विसरभोळीने काय केलं तिने स्वतःच काढून ठेवलंय आणि कपाटात ठेवलंय सगळं माहिती का. आणि उगाच तुला माझ्या एवढं विसरत मग नाही, कुठं मला येतं? कोण- आणले का आंबे काय पाहिजे अगं तू येडी का ग आता पैसे नाहीत माझ्याकडे मी कुठून आणू तू लगेच डायरेक्ट मला नोटीस पाठव. नाही, अजून करतो. अगं, रडू नको. तू नाही माझा नवरा. बघ नाही पहिलं अरे पण तिला जे लागतं तू देत नाही तिला मग तुम्ही डायरेक्ट नोटीस बाई इकडे बाई तुम्ही आमच्या देता का? तिकडे नको मी देईल तुला वाटलंच बाई इकडे तुला जे आमच्या देता तुला जे लागेल ते देईल मी हा. हा मी आहे नाही इथं. ती नाही म्हणून तुला अरे पण मी आहे नाही इथं. भाऊसाहेब मी आहे नाही इथं. अरे तुमचं काय चाललंय अशी या बरं दोघं इकडे या असे इथे ये. काय चाललंय तुमच्या दोघांचं हे आंबे आणि जांभळे ह्याच्यासाठी तुम्ही इथं आलेत का. काय नाही मॅडम ते काय होतं, ते आता ऊन चढलं का ते येडून करते रात्र बरोबर येते माझ्याजवळ मी काही नाही करत. बांधून ठेवा त्या बाईला घरात हा. आमचा टाइम मोकर वेस्ट नका करत जाऊ बरं. काय तुमची काय फी झाली मी देतो ना तुम्हाला काय फी झाली असेल मी देतो ना. 1100 रुपये खिसा पेन कुठे आहे का बाई ते शिव टाकली होती काय कमन ते असंच मज्जानं म्हणजे खिसत नाही ठेवला तुम्ही दोघं मोकळेच का हा बर द्या ना आंबे. अगं आम्ही काही इथं आंबे घेऊन बसलोय का. तुम्ही कोणी अगं तुम्ही कोणी भाऊसाहेब,
मला काय त्याचे बरोबर दिसत नाही. मी ना तुमच्या घरी येते नाही का, भांडे कपडे धुणं सर्व काम करते. चल. मग 2 टाइमचं अगं जेवण. बाई, आपल्या घरी आहे ते ए रंगील. भाऊ, अरे जाऊ दे राहू दे. भाऊसाहेब, तुम्ही लय रंगील मला दिसतं, डोक्यावर दिसतंय. कसं काय? मग ते डोक्यावर दिसतंय आम्हाला, आमचं करू द्या की संसार, समजत द्या आम्हाला. की तिला बी सांगा की काय नाही आता संसार. मी काय तो बायकोला का बोलायला गेलतो काय? मग तुम्ही आंबे खायला देता, मी आता जात बाजारात घेऊन जातो. बरं नाही तुमची नाही होत, आमच्या घरी जाते आम्ही. हे बघा जरा नीट राहावा तुम्ही दोघं. हे असे छोट्या छोट्या गोष्टींवरून इथं नाही यायचं. मोठी गोष्ट लागते ह्या गोष्टीला. बायको 302 376 असं आण आमच्याकडे. नाही कशी आहे या असं जा बोलणं दिलं आंबे नाही दिलं ये नका घेऊन ये आमच्याकडे. भाऊसाहेब, बायको आता जशी तशी मी सांभाळ. हा मला माहिती आहे दररोज काय चालते. त्या कोणतरी डोक्यात भरलं असेल तिच्या, ती लोकांचं जास्त ऐकते. नवऱ्याचं. खाऊ घाल झालं तिला आंबे वय आ, चुप, तोंड व्हायच्या. चुप. काय प्रकार आहे हो हा? त्यालाही दिसायला कमी दिसते मला वाटतं. हा ना, मला तर काही समजणच. जांभळा आणि कुठं आंबे चालले तर आपण काय त्यासाठी पण मला बसलोय? ते शांत येते नवर बायको नाही वाटते ती. मग कोण आहे? नाही का बरं? कपल वाटत कपल. त्या आंब्यावरून ती बिचारी राग निघाली ना. अहो ती विसर भोळी आहे काय काय सर बळी याला चाट मारली. नाही नाही हा विसर बाराचे भोळी. भाव घालू का मी याला आता? नका घालू तुम्ही. हा? पुढची केस बघा. सकाळी काय बरं लय डेंजर केस येतात बाबा. माझ्या नवऱ्याने मला लई मारलं. प्लीज काहीतरी करा तुम्ही. अहो इथं कुठं वया करा? गाला पण राहिले आमच्या. याच्यावर नाव लिहा तुम्ही. मग आम्ही काय लिहितो? माझ्या नवऱ्याने मला खूप मारलं. असं हात मोडला माझा. असं पिळलं खूप जोरात. माझा असं नाजूकचा हात असं कटकन अशा मोडला. असा वाढला. हळू 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 आम्हाला तोंडाने सांगा ना. मी तोंडाने सांगते ना मग. त्याने मला मग थोडंसं दमाने घ्या ना. असा हात धरला. ए बाई, अहो, ए. माझा हात कुठं? मी दाखवते तुम्हाला. काय? असं मारतो मला. आणि रात्रीच्या वेळे माझ्या जवळ आला असं कपकन की माझा घसा दाबला. काय चाललंय हे यांचं? असं नाही बाई गळा दाबला म्हण. घसा दाबला तुला. बोलले ना मी, तेच होतं की ते करा असं दाबलं. एवढं सांगितलं फक्त मी. अहो पण तुम्ही आमच्या का हे तुम्ही करा? तुम्ही काय मला आमच्या दिवस पाहिजे. तुम्ही आमच्या आश्वासन नका दाबू जरा. सॉरी. आणि मग भाऊसाहेब, हो घोटाळे भाऊसाहेब, नमस्कार. नमस्कार का ते मी बायको- हेच घसा दाबणार आहे. घस नाही हो मॅडम, गळा गळा. हा तेच. हा तुम्ही नवरा बायको आहे का? हा, मग आपली बायको ही, मी तिचा नवरा आहे भाऊसाहेब. आणि तिचा तुम्ही हातवीत कशाला बरं मोडला? तिचा घसा का सॉरी गळा का म्हणून दाबला तुम्ही? अहो काय सांगायचं घोटाळे भाऊसाहेब, बोला. ती आहे का मी झोपतानी नाचतेच, उठतानी नाचतेच, चहा मागितलं का चहाला नाचते, भाकर मागितली का भाकरीला नाचते, नुसती नाचतच येते नुसती अशी. आणि काय होय, लगेच परदेशी परदेशी जाना नहीं रे जाना नहीं, मुझे छोड़ के परदेशी परदेशी जाना नहीं, ओ जाना नहीं, मुझे छोड़ के परदेशी मेरे यारा, वादा निभाना, मुझे याद रखना, कहीं भूल न जाना, परदेसी परदेसी जाना नहीं, शांत बस. परदेसी ए, शांत बसा. ए अरे तुम्ही काय इथं नाचायला आलेत का? काय लावलं इथं? तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त, तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त, ये दिल तेरी आंखों में डूबा, बन जा मेरी तू महबूबा, ये दिल तेरी तू गाणे म्हणतोय मग तुझी बायको नाचल नाही तर मग काय करेल ते? पण मी काय म्हणतो भाऊसाहेब तुम्हाला, घोटाळे भाऊसाहेब, बोला. मी गाणं म्हणत असतो, ती नाचत असती, पण नाचता नेमकं ती यायला काय होतं काय म्हणतो तिला, नुसती मला मारिती, मग नुसती मला मारिती. आणि हे असं आहे आमचं एक उद्योग दोघाचा बी, आम्ही ना रोडला असू, आम्ही आमचा जो धंदा आहे दोघा नवरा बायकोचा, काय रे? आणि ते लगेच तिथे कंप्लेंट द्यायला आली राव भाऊसाहेब. म्हणजे तुला मारित ती? हा मला मारिती ती, हा गाडी मध्ये झाल्यावर, हा मग तुला मारल्यानंतर तुला राग आला, हा मग मी मारलं तिला, मग तुला तिला मारलं. हा थोडं मारलं, लई नाही मारलं. मारल्यामुळे तिला आमच्याकडे आले नोटीस द्यायला. हा. बरं. आणि इथं आल्यावर केलं काय?
नाचायला लागले. इकडे तुम्ही नाचायला लागले लगेच. हा मग आम्ही आता इथं काय तुमचा डान्स बघाव काय? ओ चाहे चाहे दिल्ली मुंबई आगरा नहीं मिलेगा ऐसा घाघरा चाहो चाहे दिल्ली मुंबई आगरा नहीं मिलेगा ऐसा ऐसा घाघरा मालती मला भाऊसाहेब पाहिलं ना तुम्ही घोटाळे भाऊसाहेब काय मी केस अवघड आहे तुमची मग आमच्या. हा ना हा होय कोर्टात भाऊसाहेब? जर उभं केलं तुम्हाला, तुम्ही जर कोर्टासमोर जर असे नाचले कसे दोघाले माहिती टाकायची नाही. असं का खोटं बोलते तुम्ही? नाही मारत मी कधीच मारत नाही. मी तर अशी प्रेमाने अशी आता बघितलं नाही काय रे भाऊसाहेब मग प्रेमाने काय मारतील ते. असं मारतात भाऊसाहेब? प्रेमाने. हा? आज आहे ना मला असं वाटतं आपल्याकडे जरा वेगळंच केस यायला लागले हा ना, सकाळपासून. आज काय झालं काय माहिती. हे बघ ही केस आहे ना भाऊ, कोर्टात जर उभी जर केली ना तर तू दोघायला कोर्ट डायरेक्ट सजा ठोकेल भाऊ. ओ भाऊसाहेब आमची केस घ्या ना. कशाबद्दलचे? आम्ही दोघं आहे ना ज्योतिष येतो. आम्ही गावात आहे ना भविष्य बघायला गेलो होतो. ते त्या गावातल्याने लय मारलं आम्हाला. आम्ही कोंबड्याच्या गोट्यामध्ये नुसतं असं बघितलं तर त्याला असं वाटलं की आम्ही चोर आहे. आम्हाला लय मारले त्याने. मारलं बघा इथं इथं सगळं रक्त निघून राहिलं. मग तुम्हाला मारलं पण मग त्याला काय पोलीस केस केली का तुमच्यावर? हा हा. त्यांनी चोर म्हणून आमची कंप्लेंट टाकली आणि आम्ही चोरच नाही, आम्ही ज्योतिष आहे ना. आता तर काय करायचं, तर केस केली त्यांनी आमच्यावर. ज्योतिष आहे का तुम्ही? तुमची बघायची का? सांगा बरं यांचं काय. तुमचं लग्न होणार आहे दुसरं आता. लग्न हा खरंच? हा. ए, अरे तुम्ही काय भांबा काय अरे बरोबर आहे ना, ज्योतिष सांगू राहिले ना. झालेलं आहे ना आमचं ऑलरेडी लग्न. मी तुमचं बघतो आता. काय काय बघा आता? बघा बघा भाऊसाहेब बघा, बघा. बघा, दाखवा. बघा बाई. अरे बघा. चला, माझं दिसतं. अरे बघ ना. दाखवा. अहो, काहीच नाही, सगळे घासून गेले हातात. घासून गेले का हा सगळे घासून गेले आता, काहीच नाही. बायकोला मार मारू घासले असतील मग. मग तुम्हाला भविष्य सांगायचे चांगले पैसे भेटत असेल. हा मग लय पैसे भेटतात हो ना. विचारायला. हा पैसे भेटतात? आपण करू ना मग लग्न. हा तुम्ही हात बघायचं, मी नाचेन. अरे मारतो कशाला? अशी बावळा पाहिले ना तुम्ही? त्याच्या गावरा असताना दुसऱ्या लगेच आपण करून लग्न म्हणते, पाहिलं का? हा बघितलं असं मारतात मला. तिला घेऊन जातो मी. हे बावळा जरा डोक्यात शॉट आहे भाऊसाहेब. हे बघा माझा हात. भाऊसाहेब आमची केस चालल्या तुम्ही. तुमच्यावर चोरीचा आरोप होईल ना, हा. तर तुम्हाला आता ज्यावेळेस कोर्टात केस येईल ना, म्हणजे पोलिटिशियन जाऊ कोर्टात कागदपत्र टाकतील, टपाल तुमची नोटीस, बरोबर? त्यावेळेस तुम्हाला जामीन लागला तर माझ्याकडे या. तो तर वाट पाहू का आम्ही? हा? तो तर वाट तोपर्यंत पाहू का? तुम्हाला वाट पाहावं लागेल ना. वाट पाहतो. आम्हाला काय लगेच काय थोडं येता येत नाही ना, आम्हाला निर्णय घेता येत नाही ना लगेच. अहो काहीतरी द्या ना आम्हाला कागदपत्र, जेणेकरून आम्ही गावात फिरू. कशाला? आमचं फिरणं अवघड झालंय. मी 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 कागदपत्र देऊन मी काय गावचा मालक आहे काय? मी फक्त वकील आहे. चोरचा आरोप आलाय, डायरेक्ट चोरीचा आरोप. मग तुम्ही काय केलं असेल म्हणूनच केलं असेल ना तुम्ही आरोप. अहो मी काहीच केलं नाही, फक्त कोंबडीच्या शेड मध्ये रोखून पाहिलंय. मग तुम्ही गावात जाताना घुसताना काय ते पाटलाचा परवाना वगैरे घेतला होता का नव्हता? काही नाही घेतलं आम्ही. आणि मग चुका तुमच्या का आमच्या आहे? परवानगी घ्यावी लागते ना, तसं तुम्ही कुठं जाऊ नाही शकत. चुकी तुमची आहे. अनोळखी लोक गावात घुसत असतात ना, त्याच्यामुळे पोलीस पाटला कधी परवाना घ्यायचा असतो. एकदा ना ठेवा, म्हणजे तुमच्यावर कधी आरोप होत नाही. मॅडम तुम्ही द्या ना काढून काय परवाना. त्या कशा काय काढून घेतल्या? शिस्टाने जरा यांच्याकडे अधिकार तो काही बनवायचा कागदपत्र द्यायचे. आणि तुमच्या ज्यावेळेस चोरीचा आरोप येईल ना, त्यावेळेस बघू आपण. भाऊसाहेब हे चोर 400 कोंबड्या चोरल्या तिने. 400? यांनी हा येतं हा, बुवा, कोंबडी खातच नाही. येतं माझ्याजवळ आता बोलले का बाबा माझ्या चोरीचा आरोप केला आमच्यावर. हो त्या सखाताची त्यांची ना त्यांनी कंप्लेंट दिली 400 कोंबड्या चोरली गेल्या. मग आता यांनी चोरल्या का कुणी चोरल्या तर पोलीस तपासात हे होईल ना, निष्पन्न होईल ना. ते बोलते आम्ही भविष्य सांगणार आहे. त्यांचं भविष्य सांगा. हा, भविष्य काय हा, देतं? त्यांनी मला सखाताची त्यांनी सांगितलं हा. की ते म्हणतात आम्ही भविष्य सांगणार, पण त्यांच्या गेल्याच कोंबड्या चोरीला. हा. मग त्यांनी संशय घेतला यांच्यावर. मग आता पोलीस चौकशीमध्ये येईल हो, समोर. आम्ही खात पण नाही, आम्ही नॉनव्हेज खात पण नाही. हो खायचा नाही विषय राहत त्याच्यात. तुम्ही खायचा घेऊन नाही. जर विकले असेल कुणाला तर. 400 कोंबड्या. आम्ही नाही खात ना. अरे आम्ही देव धर्माचे. संशयित आरोपी म्हणून सध्या तुम्हाला ताब्यात त्यांना घ्यावं लागेल. घ्यावं लागेल. तुमच्या नाव तुम्ही नाव आणि पत्ते सांगितले होते तिथे त्यांना हा सांगितलंय. सांगितलंय ना. हा एक काम करा, जाऊ द्या. आणि मग काय तुम्ही लगेच वकील भाऊसाहेबाकडे आले हा कोटाळे दादा, त्यांना जामीन लागला ना तर सर मग ते हे करतील. चालेल. पोलीस चौकशी करू दे त्यांना. हा, करा तुम्ही. आहे की नाही? FIR दिली. जातो यांना घेऊन भाऊसाहेब. FIR तुम्ही नोंदवली. ताब्यात घेऊन जा तुमची काय पोलीस कोठडी वाढवायची ती वाढवा, विचारपूस करा, चौकशी करा. चालेल. पूर्ण झाल्यानंतर दादा, माझ्याकडे घेऊन पाठवा. त्यांना. विचारपूस कर भाऊसाहेब. नाही मी लग्न करशील माझ्या? हा, कोट. हा? हे काय प्रकार आहे? इकडं इकडं
आले का भाऊसाहेब अय बंटाय हा? हा काय प्रकार आहे हे पहा बाबा ऐकू अशीच करते ती तिला काय होतं आणि काय नाही त्या दिवशी गावात एकाला म्हणत होती माझ्यावर लग्न करतो मग त्याच्यामुळे ते मारली होती तिला असं? आता भाऊसाहेब काय आले ते तिला complaint मारल्या तिला आमच्या कंप्लीट द्यायला आली. अरे भाऊसाहेब तुमच्याकडे काय काय केस आहेत बघा? अहो आज तर सकाळपासून सांगायलाच नको, असं डोक्याला ताण झालं एकदम आमच्या. असं? एक केस यायला लागलेत आज. अवघडच कार्यक्रम आहे हा. तुम्हाला डोकेदुखीचे नाही का नाही, नाही, आज लय डोक खाल्लं. असं हो किती पैसे मिळाले आज रुपये नाही कोणाचाच. नाही असेच फक्त भांडून तंडून जात्या रडायचे का नाटके करायचे का काय ते पहिले एक आले कोण पोलीस पाटील का कोण होतं ते त्याची बायको ते तो भाऊसाहेब पगार देत का वेळेवर देतात. देतो पगार त्याला घरातून कोण मावाले माता काय करते असं आहे का मग काय गरीब बायको पोरं म्हणत्या हा. तुम्ही तर रुपये आणते नाही, तुम्ही घरातून पैसे देता कोणाला काय सांगा. नाही तुमचा आठ नाव आहे बरोबर हा घोटाळे दादा हो. आता त्यांना एवढं काही कळत नाही ना, 500 रुपये. सगळं मला अहो समजून उलट घ्यावं तुम्ही लागतं. आम्हाला पैसे द्या मी गाणलोय मी गायलंय गाणं ही नाचली अहो पण इथं पैसे काय द्या. तुमचा डान्सचा प्रोग्राम नव्हता भरवला आपण, तेव्हा आम्ही तुम्हाला पैसे द्यायला. अहो तुम्ही तुमच्या डोळ्याने बघितलं राव असं असतंय होय बाटे हो जा गावात तुम्ही गोळा करा पैसे एक तर त्यांना रुपया कमाई नाही बरं, भाऊसाहेब, आणि ते बाबा, एक तर गरीब आहेत. भाऊसाहेब गरीब आहेत कारण कोणी पण येत त्यांच्याकडे मला माहिती आहे त्यांची परिस्थिती चला जा भाऊसाहेब येऊ का हा हा. सरपंच चहा पाणी घेतला सर. नाही नाही, नको आता काय माहितीये का जेवणाचा टायमिंग झालाय हा. तुमचाही झाला असेल हा, आता- जेवले की नाही नाही ना आता जेवणाचं सुट्टी घेतो ना मी. मिळतेच का खाय पैसे आहे कधी 50 भेटत कधी 100 भेटत हा सिलेटला 50 तिला द्यावं लागत या जायचं भाडं असं का? महिन्याचा पगार वेगळा लयच अवघड आहे लय नाही का? अवघड आहे, लय अवघड. काही केसेस काही डोकेदुखी तो डबा आणलाय का? हा. हा डबा आणलाय आज विसरले नेमकं. झालं मला माझ्या बायकोने डबा दिला नाही. अरे बापरे मग आता काय करता चला जा आता- बाहेर बाहेर टपरे आहेत ना हॉटेलला करून नाश्ता बिष्टा कर. करा नाश्ता पाणी चल चालेल. घे आवरून ये. नाही ते एक काम करा चला मीच चालतो तुम्हाला असं करताय? हा, चाल जाऊ दे. चला, सर, काय चल. चल कर पॅक. हा चला चल येऊ नाश्ता चला हे करू हा चल.